तुर्तास बोला, आणखी एक बातमी समोर येते। तुझी चूक नाही टिल्लू असं म्हणत डिवचण्यात आलेला आहे सुषमा अंधारेंनी नितेश राणेंची खिल्ली उडवलेली आहे। खरं तर नितेश राणे यांनी एक व्हिडिओ टाकला होता हसण्याचा आणि त्यांनी डिवचण्याचा प्रयत्न केला होता ठाकरे बंधूंना आणि त्या संदर्भातच आता सुषमा अंधारेंनी हा प्रतिटोला लगावलेला आहे। सुषमा अंधारेंनी नितेश राणेंची खिल्ली उडवलेली आहे। जसं की मॅडम मी म्हटलं की राजकारणामध्ये उत्तर देणार तर प्रत्युत्तर मिळणार, कारण की अगोदर नितेशजी राणे यांनी इंस्टाग्रामवर टाकलं होतं की उद्धवजींना आणि पेंग्विन ठाकरे यांना जय श्रीराम, तर त्याच्या विरोधात हे आता सुषमा अंधारेंकडून प्रत्युत्तर मिळालं। मी म्हटलं ना मॅडम, मी किती हुशार आहे बघा, प्रत्युत्तर मिळणारच, कारण की हे निवडणुकीचा माहोल आहे, वातावरण तसं सुरू आहे। त्यामुळे सुषमाजी अंधारे यांनी तुझी चूक नाही टिल्लू अशा प्रकारचं विधान केलेलं आहे विरोधकाला। निश्चितच खरं तर नितेश राणे यांनीच पहिला व्हिडिओ ट्विट केला होता, ठाकरे बंधूंची त्यांनी खिल्ली उडवली होती। आपण तो मी जर माझ्या पीसीआर टीमला विनंती करते की तो काय व्हिडिओ होता तो आपण दाखवू शकतो का नितेश राणेंचा। तर ही आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। औक्षणाचे ही दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि त्यांची मुलगी या दोघींकडून खरं तर भाजपच्या या नेत्यांचं औक्षण करण्यात आलेलं आहे। भाजपनं मोठ्या प्रमाणात महापालिकांवर सत्ता मिळवलेली आहे, जागांचं वर्चस्व त्यांनी निर्माण केलेलं आहे आणि त्याच्याच विजयाप्रत्यर्थ त्यांचं हे औक्षण झालेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं औक्षण करण्यात आलेलं आहे। त्यांची पत्नी अमृता फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांची मुलगी या दोघींकडून खरं तर त्यांचं औक्षण करण्यात आलंय। सोबतच अमित साटम असतील, पालकमंत्री आशिष शेलार असतील, यांचं देखील औक्षण करण्यात आलेलं आहे। विजयाचं हे औक्षण आहे, भाजपच्या विजयाचं हे औक्षण आहे। बोला। अर्थात विजय मिळाल्यावर सगळीकडून कौतुक होतच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।